11 जुलै 2006 मुंबईच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस। याच दिवशी संध्याकाळी 6:24 मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला आणि त्यानंतर अवघ्या 11 मिनिटांमध्ये लागोपाठ 7 बॉम्बस्फोट झाले। या बॉम्बस्फोटमध्ये तब्बल 209 जणांनी आपले प्राण गमावले तर 824 जण हे जखमी झाले होते। एकामागोमाग एक झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मुंबईकरांच्या पायाखालची जमीनच नुसती सरकली नाही तर अनेक मुंबईकरांच्या कुटुंबाचे आधारस्तंभ सुद्धा हिरावले गेले। मुंबईतील माहीम ते बोरिवली दरम्यान 2006 साली झालेल्या या बॉम्बस्फोट हल्ल्याचं प्रकरण आज 19 वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि याचं कारण म्हणजे या इतक्या भीषण हल्ल्यामागील जे आरोपी होते त्या सर्वच्या सर्व 12 आरोपींना सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करून आज उच्च न्यायालयाने या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिलेले आहेत। इतक्या भीषण नरसंहाराच्या प्रकरणामधील हे आरोपी एकाएकी निर्दोष जाहीर करण्यामागचं नेमकं कारण काय, हा निर्णय कसा आला, मागील 19 वर्षांमध्ये या प्रकरणातील घटनाक्रम कसा घडत गेला, या सगळ्याचे तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। घटनास्थळी उपलब्ध असलेल्या वस्तू, आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तू, कबुली जबाब आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या घटकांच्या आधारे या प्रकरणाचा तपास मागील अनेक वर्ष चालू होता। मात्र या तिन्ही पातळींवर एकही आरोप हा पोलिसांना सिद्ध करता आला नसल्याचं निरीक्षण नोंदवत आज म्हणजेच 21 जुलै 2025 ला उच्च न्यायालयाचं विशेष खंडपीठ, ज्यामध्ये न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांचा समावेश होता, यांनी या 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। खरं तर 19 वर्षांपूर्वी जेव्हा हा खटला सुरू झाला तेव्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात तब्बल 13 आरोपींना दोषी ठरवलं होतं। यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर 12 जणांपैकी 5 जणांना फाशीची शिक्षा आणि उर्वरित 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी जे आरोप दाखल केले होते त्यापैकी कुठलाही आरोप हा पोलिसांना सिद्ध करता आला नाही, असं विशेष खंडपीठाने निरीक्षण नोंदवलेलं आहे। यामध्ये पोलिसांनी ज्या साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले होते ते जबाब नोंदवण्यासाठी सुद्धा मध्ये 4 वर्षांचा विलंब झाला होता। 4 वर्षांनी साक्षीदारांना आरोपींचे चेहरे लक्षात राहिले असतील हेच मुळात विश्वसनीय नाही, असं सुद्धा विशेष खंडपीठाने आपला निर्णय देत असताना निरीक्षणामध्ये नोंदवलं होतं। शिवाय हा विलंब का झाला याचं कुठलंही उत्तर किंवा कारण हे तपास यंत्रणेकडून दिलं गेलं नाही, त्यामुळे पोलिसांचे आरोप हे सिद्ध करता येण्यासारखे नाहीत असं म्हणत सत्र न्यायालयाने अगोदरच दोषी ठरवलेल्या 12 जणांना देण्यात आलेली शिक्षा रद्द करण्यात आली आणि उच्च न्यायालयाच्या वतीने या 12 जणांची तातडीने जामिनावरती सुटका करण्याचे आदेश देण्यात आले। आता याच प्रकरणातील मागील 19 वर्षांमध्ये जो घटनाक्रम घडला त्यावर सुद्धा आपण अगदी थोडक्यात एक नजर टाकूया। 2006 मध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्याच्या 9 वर्षांनी म्हणजेच 2015 मध्ये मोक्का न्यायालयाने या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा असा निकाल दिला होता। या प्रकरणातील 13 आरोपींमध्ये दोषसिद्ध 5 आरोपींना फाशीची शिक्षा, 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ही या निकालामध्ये सुनावण्यात आली होती। मगाशीच नमूद केल्याप्रमाणे एका आरोपीचा पूर्वीच मृत्यू झाला होता, त्यामुळे 13 पैकी 12 आरोपींच्या बाबतचा हा निर्णय होता। यानंतर ज्या 5 आरोपींना फाशीची शिक्षा मोक्का न्यायालयाने सुनावली होती, या फाशीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी 2015 मध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये दाखल झालं। या प्रकरणामध्ये सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात यावं अशी मागणी सुद्धा 2015 मध्ये झाली आणि खरं तर ही मागणी त्याच वेळी मान्य सुद्धा झाली होती। मात्र त्यानंतर 3 प्रसंगी त्यावेळी असलेल्या न्यायमूर्तींचा सेवाकाळ संपुष्टात येण्याच्या कारणास्तव या प्रकरणामध्ये कुठलीही सुनावणी पार पडली नाही। यानंतर मागील 2 वर्षांपूर्वी 11 जुलै रोजी सरकारची याचिका आणि ज्या आरोपींच्या बद्दल ही शिक्षा होती त्यांनी शिक्षेविरुद्ध केलेले अपील हे उच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आले। मात्र उच्च न्यायालयात त्यावेळी न्यायमूर्तींवर अतिरिक्त कामाचा तणाव आहे असं कारण देत सुनावणी होणार नाही असं सांगण्यात आलं।
ही सुनावणी पार पडावी यासाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात यावं अशी मागणी सुद्धा यावेळी झाली, कारण अन्यथा या प्रकरणामध्ये आतापर्यंत जितके जबाब नोंदवले गेले होते त्यांचा आवाका पाहता या प्रकरणात सुनावणीसाठी किमान 5 ते 6 महिन्यांचा कालावधी जाईल असं समोर दिसत होतं। अगदी आकडेवारी सांगायची झाली तर या संपूर्ण प्रकरणात 92 सरकारी तर 50 बचाव पक्षाच्या साक्षीदारांचे कबुली जबाब घेण्यात आले होते। यामध्ये केवळ साक्षीदारांचेच जे आपण जबाबांची आकडेवारी पाहिली तर ती 169 खंडांमध्ये येईल इतकी मोठी आहे। किंबहुना याचं जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं तेच 2000 पानांइतकं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आवाका पाहता त्यातील तपशील पाहता ही सुनावणी किमान 5 ते 6 महिने चालेल असं सांगण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर सुद्धा या प्रकरणामध्ये सुनावणीसाठी विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली, अर्थात त्यामध्ये न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाचा समावेश होता। हे खंडपीठ मागच्या वर्षी स्थापन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तब्बल 5 महिने ही सुनावणी चालू होती। रोज सुरू असलेल्या या सुनावणीमध्ये 31 जानेवारी रोजी प्रदीर्घ सुनावणीनंतर विशेष खंडपीठाने आपला निकाल राखून ठेवला होता आणि त्यानंतर आता तब्बल 6 महिन्यांनी 21 जुलै 2025 ला पोलीस या प्रकरणामध्ये कुठलेही आरोप सिद्ध करू शकत नाहीत असं सांगत विशेष खंडपीठाने या आरोपींना देण्यात आलेली शिक्षा ही रद्द केलेली आहे आणि तातडीने या सर्वांची निर्दोष सुटका व्हावी असे आदेश देण्यात आलेले आहेत। दरम्यान हे संपूर्ण प्रकरण यातील घटनाक्रम पाहता जो काही निर्णय झाला तो खरोखरच न्यायाचा झाला का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। याचं कारण म्हणजे मागच्या 19 वर्षांपासून राज्यभरातील विविध तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या या आरोपींची किंबहुना आता न्यायालयाच्या निर्णयानुसार निर्दोष असलेल्या या नागरिकांची सुटका जरी झाली असली तरी मुंबईला हादरवणाऱ्या या भीषण हल्ल्यामध्ये ज्यांनी आपली माणसं गमावली त्यांच्या कुटुंबांना आता अजूनही इथून पुढे सुद्धा या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला शिक्षा होताना पाहण्याची किंबहुना ती व्यक्ती कोण, जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची संधी मिळणं सुद्धा आता कठीण आहे किंबहुना अशक्यच आहे असं चित्र समोर येते। न्यायालयाच्या या निर्णयाबाबत एक जनसामान्य म्हणून आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा व नवनवीन घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।